महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या ऑफर्स रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आलेत लाडकी बहीण रक्षाबंधन सेल 15 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर पर्यंत 1998 च्या खरेदीवर बंपर गिफ्ट, लाडक्या बहिणीला 3 ऍक्टिवा गाडी गिफ्ट, दररोज चिंका चांदीची जोडवी गिफ्ट, पेशवाई सिल्क साडी 1200 ची 346 मध्ये, कलांजली पैठणी सिल्क 1500 ची 594 ला, 3 पीस ड्रेस 2 पीस ड्रेस घ्या 1188 रुपये, एक घ्या एक फ्री, ब्रँडेड शर्ट टोरी कंपनीचा एक घ्या एक फ्री, 5000 रुपयांची बनारसी नवरी शालू 1495 रुपयाला. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरी, तालुका मिरज, जिल्हा सांगली. स्वातंत्र्य म्हणजे सामाजिक न्याय, समान संधी, लोकशाही मूल्ये आणि सर्वसमावेशक विकासाचा संकल्प असून या अनुषंगाने विकसित सांगली जिल्हा 2047चा विकास आराखडा केलाय. येत्या 4 वर्षात जिल्ह्याचा GDP 2.25 लाख कोटी करण्याचं उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. त्यानंतर दिलेल्या शुभेच्छा संदेशात ते बोलत होते. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले, गतवर्षीच्या 1000 कोटींच्या वार्षिक कृती आराखड्यापैकी जवळपास 900 कोटींची उद्दिष्टपूर्ती झाली आहे. या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केलेल्या जिल्ह्यांमध्ये सांगली जिल्ह्याचा समावेश असून 16 कोटींचा प्रोत्साहन निधी कालच मंजूर झालाय. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. पोलीस दलाच्या डायल 112 कक्षाने प्राप्त झालेल्या 3341 कॉल्सवर तात्काळ आणि प्रभावी कारवाई करत सर्व कॉलचा यशस्वी निपटारा करत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावलाय. त्याबद्दल पोलीस निरीक्षक बयाजीराव कुरळे यांच्यासह 16 जणांचा सत्कार केलाय. उमदी येथील बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत चाणाक्षपणे तपास करून वेळेत भक्कम दोषारोपपत्र दाखल केलं. त्यांच्या याच उत्कृष्ट कामगिरीमुळे आरोपींना फाशी आणि जन्मठेपेची कठोर शिक्षा झाली. याबद्दल उपविभागीय अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे यांचा सत्कार केलाय. विटा पोलिसांनी गंभीर खून प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने आणि जलद गतीने तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले. पोलीस प्रशासनाच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळेच न्यायालयाकडून आरोपीला मरेपर्यंत फाशीची कडक शिक्षा सुनावली आहे. याबद्दल मुदस्सर शेख यांचा सन्मान करण्यात आलाय. तसेच केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस निरीक्षक किरण वसंतराव चौगुले, संजीव कुमार दत्तात्रय झाडे, सहाय्यक निरीक्षक संदीप रंगराव शिंदे यांनाही गौरवण्यात आलाय. कचरा टाकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून शेजाऱ्याने पती पत्नीवर चाकू आणि हातोड्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी कुपवाड शहरातील चाणक्य चौकाजवळील विघ्नहर्ता कॉलनी येथे घडली आहे. चाकूने केलेल्या हल्ल्यात मनीषा मोहन केसरेकर यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती मोहन नागप्पा केसरेकर यांच्या डोक्यात हातोडा मारल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुपवाड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी अवघ्या काहीच तासात कारवाई करत संशयित फरीद अब्दुल शेख याला ताब्यात घेतले. केसरेकर दाम्पत्य हे कुपवाड परिसरातील चाणक्य चौक परिसरात राहतात. आज सकाळी सुमारे 6च्या सुमारास मनीषा केसरेकर या पाणी गरम करण्यासाठी चूल पेटवत होत्या. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या फरीद शेख याने घरामागील रस्त्यावर कचरा टाकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यावरून मनीषा यांनी शेख याला कचरा टाकण्याबाबत जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान मनीषा यांचे पती मोहन केसरेकर यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी संशयित फरीद शेख यांनी मोहन यांना कानाखाली मारली आणि त्यानंतर शेख हा घरातून हातोडा आणि चाकू घेऊन आला. त्याने मोहन यांच्या डोक्यात हातोड्याने प्रहार करून त्यांना गंभीर जखमी केलं. तसेच मनीषा यांच्या डोक्यात आणि पोटात चाकूने वार करत त्यांनाही गंभीर जखमी केलं. गंभीर जखमी दाम्पत्याला नातेवाईकांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मनीषा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर मोहन केसरेकर यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान घटनेनंतर संशयित फरीद शेखने घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी आनंदराव घाडगे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत अवघ्या काही तासातच संशयिताला जेरबंद केले. संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. अधिक तपास पोलीस करत आहेत. दुबई, थायलंड पाठोपाठ आता सांगलीत पहिल्यांदाच विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचा थरार सुरू झालाय. काँग्रेसचे युवा नेते विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने भारती विद्यापीठ हॉस्पिटलच्या
आच्छादित भव्य मैदानात प्रकाश झोतात या स्पर्धा सुरू आहेत। या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम, आमदार सुहास बाबर, जनप्रवासचे समूह संपादक संजयजी भोकरे, माजी खासदार संजय काका पाटील, जिल्हाधिकारी मैना घोष, आयुक्त संचिता महापात्रा, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। या क्रिकेट लीगमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील तब्बल 60हून अधिक कलाकारांचा सहभाग आहे। थायलंड पाठोपाठ सांगलीत या मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात आलंय। सायंकाळी प्रकाश झोतात 4 ते 11 या वेळेत होणाऱ्या स्पर्धेत अभिनेते प्रवीण तरडे, सौरभ गोखले, गौरव मोरे, शशांक केतकर, नितीश चव्हाण, प्रथमेश परब, अभिनय बेर्डे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फ्रेम, अभिनेते पृथ्वीक प्रताप, अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर, शिवाली परब, प्रख्यात नृत्यांगना गौतमी पाटील, राधा पाटील यांच्यासह 60हून अधिक अभिनेते अभिनेत्री या मैदानात उतरल्यात। नेहमी पडद्यावर अभिनय करणाऱ्या या अभिनेत्यांना फटकेबाजी आणि गोलंदाजी करताना पाहून सांगलीकरांनी एकच जल्लोष केलाय। सांगली शहरातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली आहे। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहरातून धारकऱ्यांनी हातात भगवे झेंडे घेऊन ही रॅली काढली। अखंड भारत व्हावा या उद्देशाने ही पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने देण्यात आली आहे। या पदयात्रेमध्ये संभाजीराव भिडे गुरुजी यांच्यासह शेकडो धारकरी सहभागी झाले होते। धारकऱ्यांच्या हातात यावेळी भगवे ध्वज, भारत मातेचा फोटो, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे फोटो, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही दिसून आलाय। सांगली शहरातील शिवतीर्थावरून या पदयात्रेला सुरुवात झाली। शिवतीर्थ, मारुती चौक, हरभट रोड, स्टेशन चौक या मुख्य मार्गावरून ही रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ शिवतीर्थावर या रॅलीचा समारोप करण्यात आला। दरम्यान याच कार्यक्रमाचे एक पोस्टर देखील व्हायरल होत असून या पोस्टरवर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अखंड हिंदुस्थानचे स्वप्न उराशी बाळगून अखंड हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज म्हणून परम पवित्र भगवाच असला पाहिजे हे जगाला ठणकावून सांगण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे हिंदवी स्वराज्य स्वतंत्र दिन पदयात्रा असा मजकूर आहे। यावरून आता पुन्हा एकदा संभाजी भिडे हे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे। ही हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात काढण्यात आली होती। या रॅलीमध्ये शेकडो धारकरी सहभागी झाले होते। तासगाव तालुक्यातील महिला तंत्रनिकेतनमधील विद्यार्थिनींना पुरवण्यात येणाऱ्या भोजनाच्या दर्जाबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या आहेत। मेसमध्ये कच्चे अन्न, शेळी पदार्थ, भाजी, वरण भातामध्ये किडे आणि आळ्या आढळणे, ताटवाट्यांना दुर्गंधी येणे तसेच स्वयंपाकगृहात अस्वच्छता असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केलाय। या घटनेची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे। त्यांनी संबंधित प्रशासनाला कारवाई करण्याच्या सूचना देत संबंधित ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट हे सस्पेंड केले। मेसमध्ये चपाती आणि भाजी अनेकदा कच्ची राहते, भातही व्यवस्थित शिजलेला नसतो, जेवण वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत। त्याहून गंभीर बाब म्हणजे वरण भात आणि भाजीमध्ये अनेकदा किडे आणि आळ्या आढळल्याचा दावा विद्यार्थिनींनी केलाय। याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, तासगाव येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात जेवण पुरवणाऱ्या ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट सस्पेंड केले। नवीन टेंडर काढू, हे कॉन्ट्रॅक्ट ज्याला मिळेल तो जेवण चांगले पुरवतो का नाही ते पाहण्यासाठी आमच्या वतीने त्याची तपासणी होईल। दर काही दिवसांनी सदरची व्यक्ती त्या ठिकाणी जाईल, तो मुलींशी बोलेल, ते अन्न ती स्वतः खाऊन बघेल। एवढंच नाही तर त्या मुलींशी चर्चा करून त्यांच्या अडचणी आम्ही सोडवू। मुलींना काही तक्रार असल्यास त्यांनी तातडीने डायल 112 नंबरवर संपर्क करून तक्रार करावी। पोलीस अवघ्या 4 मिनिटात त्यांच्याजवळ येतील असं आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलंय। पुणे जिल्ह्यातील आंबेगाव बुद्रुक येथून अपहरण करून सांगलीत आणून मारहाण करत खून करून मृतदेह कडेगाव येथून फेकून टाकल्याच्या खुनाचा कट उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय। गोविंद महादेवराव उपासे असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा केला। अपहरणानंतर तिघांनी उपासे यांना सांगलीत आणून मारहाण केल्याची माहिती मिळाल्यावरून सांगली शहर पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत या खुनाचा छडा लावलाय। संशयित वैभव उर्फ तातोबा केंगार, रोहन जयसिंग सावंत, राहुल राजेंद्र बाबर या तिघांना सांगलीतून आंबेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। मोबाईलवर मेसेज केल्याच्या कारणातून मृत गोविंद उपासे यांना संशयित तिघांनी दिनांक 10 ऑगस्ट रोजी आंबेगाव बुद्रुक येथून अपहरण केलं होतं।
त्यानंतर त्यांना गाडीतून सांगलीतील शामराव नगर परिसरातील एका गोठ्यात आणलं. तिथे त्यांना तिघांनी बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर उपासे यांना पुणे येथे परत सोडण्यासाठी तिघेजण जात होते. मारहाणीत जखमी झालेल्या उपासे यांचा वाटेतच मृत्यू झाला. तेव्हा तिघांनी कडेगाव ते कराड जाणाऱ्या टेंभू योजनेच्या कॅनॉलमध्ये मृतदेह फेकून देत पुरावा नष्ट केला. दरम्यान सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकातील कर्मचारी गौतम कांबळे आणि संतोष गळवे यांना शामराव नगरमध्ये एका व्यक्तीस आणून मारहाण केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी सुरू केली. या चौकशीत तिघा संशयितांनी अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून मृतदेह टेंभूच्या कॅनॉलमध्ये टाकल्याची धक्कादायक माहिती मिळाली. शहर ठाण्याचे निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कसून तपास करत संशयित वैभव केंगार, रोहन सावंत, राहुल बाबर या तिघांना ताब्यात घेतले. त्यांनी खुनाची कबुली दिली. तिघांविरुद्ध कडेगाव पोलीस ठाण्याकडे खुनाचा गुन्हा 0 क्रमांकाने वर्ग केला. तसेच तेथून आंबेगाव पोलीस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करून तिघांना शुक्रवारी रात्री त्यांच्याकडे वर्ग केले. सांगली शहर ठाण्याचे निरीक्षक सुगावकर, कर्मचारी सतीश लिंबळे, सचिन तिवडे, संदीप पाटील, विनायक शिंदे, गौतम कांबळे, संतोष गळवे, अभिषेक वाडकर, अनंत बंडगर, दिग्विजय साळुंखे, शंकर रणधीर, गणेश कांबळे, गणेश कोळेकर यांच्या पथकाने खुनाचा छडा लावलाय. सांगलीत विश्वजित मराठी सेलिब्रिटी क्रिकेट लीगला आजपासून सुरुवात झाली आहे. या लीगमध्ये मराठी चित्रपट सृष्टीसह लावणी कलाकार गौतमी पाटील आणि तिची प्रतिस्पर्धी हिंदवी पाटील देखील या स्पर्धेत उतरली आहे. सेलिब्रिटींच्या पहिल्याच सामन्यामध्ये हार्दिक जोशी यांच्या संघाकडून गौतमी पाटील बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली. मात्र पहिल्याच चेंडूत गौरव मोरे याच्या टीममधील बॉलरने तिला झेलबाद केलं. पहिल्याच बॉलला गौतमी पाटील आऊट होताच प्रेक्षकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मात्र हा सामना असल्याने पुन्हा संधी देता येणार नाही असं सांगितल्यानंतर गौतमी पाटील मैदानाबाहेर गेले. यावेळी गौतमी पाटील, मी लावणी आणि डान्स चांगला करू शकते, मात्र क्रिकेट चांगलं खेळू शकत नाही अशी मिश्किल टिप्पणी तिने यावेळी दिली आहे. दिल्लीनंतर जंतर मंतरवर दिसून आलेली झेन झीची ताकद लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रथावर पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील यांनी ईश्वरपूरच्या बस स्थानकावर जाऊन तरुणाईशी संवाद साधलाय. शाळकरी मुलांकडून शिक्षण घेत असताना येत असलेल्या अडचणींची माहितीही त्यांच्याकडून घेतली. उरण ईश्वरपूर एसटी आगारात माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राजमाता जिजाऊ या बसचे लोकार्पण करण्यासाठी ते दाखल झाले. यावेळी एसटी आगारात तरुण विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या दरम्यान जयंत पाटील थेट विद्यार्थ्यांमध्ये गेले आणि त्यांच्याशी संवाद साधलाय. सध्या रस्त्यांची दुरावस्था, एसटी बसेसचा तुटवडा आणि शाळेत जाताना येणाऱ्या विविध अडचणींबाबत समाज माध्यमावर झेन झी आणि झेन अल्फा मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत. आपली येणारी पिढी प्रचंड जागरूक असल्याचं सांगत आमदार पाटील यांनी वेळोवेळी तरुणांचं कौतुक केले. आज तरुण मोठ्या प्रमाणात एसटी आगारात उपस्थित असल्याने त्यांनी थेट तरुणांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधणं पसंत केलं. यावेळी विद्यार्थिनींनीही मुक्तपणे जयंत पाटील यांच्याशी संवाद साधला आणि आपल्या समस्या मांडल्या. अनेक विद्यार्थ्यांनी बसच्या वेळापत्रकाबाबत समस्या आहेत, बसच्या पासचा प्रश्न आहे, अनेक विद्यार्थ्यांना रस्त्याची समस्या आहे असं सांगितलं. आमदार पाटील यांनी विद्यार्थ्यांचं म्हणणं ऐकून घेत या समस्यांवर शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलंय. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली येथील वारणा धरण, वसंत सागर जलाशय परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघालाय. वारणा धरणाच्या वक्राकार दरवाजांवर करण्यात आलेली तिरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला. तर भव्य दगडी भिंतीवर साकारलेल्या लेझर शोमधून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास उपस्थितांसमोर उलगडलाय. कृष्णा खोरे विकास महामंडळाअंतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभागाच्या वतीने या विशेष विद्युत रोषणाईचं आयोजन करण्यात आलं होतं. जलाशयाच्या भव्य दगडी भिंतीवर स्वातंत्र्य लढा, क्रांतिकारकांचे बलिदान आणि देशाच्या स्वातंत्र्याचा प्रवास लेझर शोच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या लेझर शोचे उद्घाटन खासदार धैर्यशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी रात्रीच्या वेळी तिरंगी प्रकाशाने उजळलेलं धरण आणि लेझर शोमधून साकारलेला स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. वारणा धरणाच्या निसर्गरम्य परिसरात तिरंग्याच्या रंगांची रोषणाई आणि देशभक्तीपर लेझर शो यामुळे वातावरण भारावून गेलं. हा अनोखा प्रकाशोत्सव पाहण्यासाठी उपस्थितांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला चांदोली वारणा धरणावर देशप्रेमाचा अनोखा जागर पाहायला मिळालाय. मिरज तालुक्यातील बुधगाव ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्हा वार्षिक योजना आणि जिल्हा परिषद स्वनिधी यांच्या संयुक्त निधीतून हा प्रकल्प उभारण्यात आलाय. कृष्णाई हॉल येथे झालेल्या या कार्यक्रमास खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, माजी आमदार दिनकर पाटील, सरपंच वैशाली पाटील, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य पूजा एडके, पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे, पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या शतकपूर्तीपर्यंत विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी आदर्श काम उभारावे. प्रत्येकाने विकसित भारताचे स्वप्न जगले पाहिजे. आदर्श काम उभारत विकसित देश घडवण्यासाठी योगदान दिलं पाहिजे. शासन आणि शासकीय योजनांच्या मदतीने गावांनी स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करावा. शहराकडील स्थलांतर थांबवण्यासाठी गावातच मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात असं ते म्हणाले. खासदार विशाल पाटील यांनी जिल्हा वार्षिक योजनेतून मोठ्या ग्रामपंचायतींना सौर ऊर्जा प्रकल्प द्यावेत अशी मागणी केली. तर हरिपूर, बिसूर आणि नांद्रे येथेही सौर ऊर्जा प्रकल्प बसवावेत अशी विनंती आमदार सुधीर गाडगीळ यांनी यावेळी केली आहे. त्यावर संपूर्ण आराखड्यासह याबाबतचा प्रस्ताव सादर करावा असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना टेबल फॅनचं वितरण करण्यात आले. तसेच 15व्या वित्त आयोगातून प्राप्त छत्री आणि रेनकोटचं वितरण अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि नागरिकांना यावेळी करण्यात आलंय.